हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. आता सकाळची वेळ आहे आणि मी स्वयंपाक बनवते. तर मी आज ही बघा कटुल्याची भाजी बनवणार आहे. विदर्भामध्ये याला कटुलेच म्हणतात. बाकी खूप याला वेगवेगळी नावं माहीतच असेल. तर आज मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही भाजी मोस्टली पावसाळ्यातच येते आणि खूप टेस्टी असते. म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून आम्हाला क्रेविंग होत होती की मी कधीही भाजी करते. मागच्या वर्षी तर आम्ही बरेचदा केली, पण यावेळेस मी आता पहिल्यांदा करते आहे. तर चला मी तुम्हाला रेसिपी शेअर करते ह्याची. भाजी कापून झाली आहे. आता भाजी करायला घेते. भाजीला बऱ्यापैकी तेल टाकायचं आहे. एरवी आपण कमी तेल वापरतो, पण एखादी भाजी अशी असते की ना तिला थोडं जास्त तेल लागतं. तेल तापलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची आधी आणि खसखस टाकायचे आणि लगेच कांदा टाकून द्यायचा. खसखस करायचा. कांदा होत आलाय. आता आपण यामध्ये अगदी थोडीच लसूण पेस्ट घालू. हळद टाकायची आणि चवीनुसार तुम्हाला हवं तसं तिखट टाकायचं. धने पावडर टाकली आहे आणि आता आपले ही भाजी टाकून घ्यायची. आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे. भाजी शिजायची अजून. ह्याला असं थोडंसं नखाने दाबून बघायचं. थोडं कडक वाटतंय तर अजून थोडा वेळ होऊ द्यायची. भाजी शिजेपर्यंत मी कणिक मळून घेते. भाजी झाली आहे. भाजी शिजली. आता नैवेद्य वाढून घेते. स्टार्ट करू शकते. सगळ्यांची जेवण झाली आणि मग आम्ही पाऊस सुरू होता म्हणून लाँग ड्राईव्हला गेलो. पण मध्येच पाऊस बंद झाला. पण तरी वातावरण छान होतं म्हणून मजा आली. मस्त गाणे ऐकत एकमेकांशी गप्पा करत आम्ही ड्राईव्ह एन्जॉय केली. संध्याकाळी आमचे फ्रेंड कायनाथ आणि भूषणदादा यांची ॲनिव्हर्सरी होती. तर आम्ही तिथे गेलो होतो. तिथे आमच्या गप्पा सुरू होत्या. कोणाची पार्टी पेंडिंग आहे ती कधी देणार आहे, कोणाच्या अजून अपकमिंग पार्टीज आहेत त्या कोण कुठे देणार आहेत, हे सगळे आमचे गप्पा सुरू होत्या. मला वाटलं इकडे महिन्यातून 1, कधी 2 तर कधी 3
असंही आम्ही गेट टुगेदरला येत असतो. काय असतं की आपण आपलं जे रोजचं रुटीन असतं त्याला असं ब्रेक देऊन जेव्हा आपण असं फ्रेंड्सला भेटतो, गप्पा करतो, एन्जॉय करतो, जेवण करतो छान सोबत, तर खूप छान वाटतं. आपलं जे काही स्ट्रेस असतो तो फ्रेंड्ससोबत तसंही बोलल्यावर, त्यांच्याशी गप्पा केल्यावर, मस्ती केल्यावर कमीच होतो. इथे आम्हीच नाही तर आमची मुलंसुद्धा खूप मस्ती करतात, छान एन्जॉय करतात. कारण आमचा एवढा मोठा ग्रुप आहे म्हटल्यावर मुलांचासुद्धा एक छोटासा ग्रुप तयार झालाच आहे. बड्डे फक्त लहान मुलांचेच असतात. मोठ्यांची थोडी सेलिब्रेट करतात. हे काय तुम्ही सगळेजणं एवढे मोठे मोठे झाले तरी ह्या सगळ्या बातांना फाटा देऊन आम्ही आमच्या मिस्टरांचे आणि आमच्या मुलांचे आणि कधीकधी आमच्या सासू सासऱ्यांचे सुद्धा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. कारण माझ्या मते तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल किंवा तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर त्यासाठी वयाचं बंधन कशाला लागतं. आपल्या सगळ्यांनाच नक्कीच आपल्या आयुष्यात आनंदी राहायचं आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण काय केल्यावर आपण आनंदी राहू शकतो, तर तसे मार्ग निवडायचे. कोणाचा जास्त विचार करायचा नाही. हां, फक्त आपण जे काही करतो आहे त्याच्यामुळे कोणाला त्रास किंवा कोणाला दुःख होत नाही आहे ना, एवढं मात्र नक्की बघायचं. इथे आता आम्ही जेवणाची तयारी करतो आहे. जेवणामध्ये स्टार्टर्स आहे आणि बिर्याणी आहे. आता तुम्हाला वाटेल प्रत्येक वेळेस काय हे बिर्याणी खातात, पण आमच्या सगळ्या ग्रुपला बिर्याणी खूप आवडते म्हणून मग आम्ही बिर्याणी जास्त प्रिफर करतो. इथे छान एकत्र बसून आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि खूप गप्पा केल्या. आमची मुलंसुद्धा वेगळे बसले होते कारण त्यांना त्यांच्या गप्पा करायच्या असतात आणि सगळे जवळपास एका वयाचे असल्यामुळे ना त्यांना मजा पण येते. ते त्यांच्या गोष्टी करत असतात आणि एन्जॉय करतात. जेवण तर झाली, आता आम्ही हाऊजी खेळतो आहे. एकमेकांची मजा घेत घेत आणि गप्पा करत करत आम्ही आमचे हाऊजीचा गेम पूर्ण करतो आहे. असं एकमेकांसोबत गप्पा करताना, मस्त गोष्टी करताना आणि एन्जॉय करताना ना वेळ कसा जातो कळतच नाही. आजचा ब्लॉग एवढाच. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.